नमस्कार, बी श्री किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मसाले कारले कसे बनवतात ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे हिरव्या रंगाचे मीडियम साईजचे 2 कारले घेतले आहेत. हे आपल्याला 3 भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत. याचे 3 भाग केल्यानंतर एका भागाचे 2 भाग करायचे. यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. मी येथे सर्व बिया काढून घेत आहे आणि कारल्याच्या सर्व बिया काढून झाल्यावर इथं आपल्याला एका कारल्याचे 2 भाग करायचे आहेत. मी इथे सर्व कारले चौकोनी आकाराचे कट करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कारले कट करू शकता किंवा अशा प्रकारे पण कट करू शकता. कारले कट करून झाल्यावर मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यात 1 ग्लास पाणी घालायचे, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. यामध्ये कट केलेले कारले घालून घेऊया. गॅस हा हाय फ्लेमवर ठेवून 5 मिनिट आपल्याला कारले उकडायचे आहेत. मी येथे कारले 5 मिनिट उकडून घेतले आहेत. कारले आपल्याला जास्त उकडायचे नाहीत. 5 मिनिट उकडून झाल्यावर हे आपल्याला एका सुती कपड्यावर, सुती टॉवेलवर काढून घ्यायचे आहेत. मी येथे एका सुती टॉवेलवर कारले काढून घेतले आहेत. हे व्यवस्थित असे पुसून 5-10 मिनिट आपल्याला हे बाजूला ठेवायचे आहेत. तुम्ही याला फॅन खाली सुद्धा ठेवू शकता. आता एक प्लेट घ्यायची. त्यामध्ये 2 चमचे रवा, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे चिंचेचा रस वापरला आहे. त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता आणि कोथिंबीर घातली आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पेस्ट सारखं बनवून घ्यायचं आहे. मी इथं थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आपले कारले पण आता सुकले गेले आहेत. यातलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे. मी तुम्हाला हातावर दाबून पण दाखवते. आता आपले कारले या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं, मसाला लावून घ्यायचा. सर्व कारल्याला अशाच प्रकारे आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. मसाला मी इथे सर्व कारल्यांना मसाला लावून घेतलेला आहे. आता आपल्याला 2 चमचे येथे रवा वापरायचा आहे. हा रवा आपण कढईवर एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून छान असं तेल पसरून घ्यायचं. गॅस हा लोच ठेवला आहे आणि जो रवा घेतला होता त्यामध्ये आपले हे मसाल्यात बुडवलेले कारले एक एक रव्यात बुडवून असं तव्यावर ठेवायचे आहेत. मी इथे एक एक करून सर्व कारले ठेवत आहे. गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे. अजिबात मिडियम किंवा फुल गॅस करायचा नाही. एकदम कमी गॅसवरच हे कारले आपल्याला फ्राय करायचे आहेत.
थोडं थोडं तेल घालत हे कारले आपल्याला 15 ते 20 मिनिट फ्राय करायचे आहेत. मी इथं कंप्लीट 20 मिनिट हे कारले फ्राय केलेले आहेत आणि हे कारले एवढे मऊ झाले होते आणि कारले व्यवस्थित असे शिजले गेले आतपर्यंत आणि मऊ झाले की ते कडू लागत नाहीत. त्यामुळे आपल्याला एकदम लो गॅसवर हे कारले व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी 20 मिनिट कारले फ्राय करून झाल्यावर हे असं एवढे कुरकुरीत आणि आतून एवढे मऊ झाले होते. हे कारले तुम्ही कोणत्याही बेतासोबत खाऊ शकता. वरण भात, भाजी चपाती, तोंडी लावायला हे कारले खूप छान लागतात. आणि हे कारले भरपूर असं कडक आणि मऊ पण झाले होते. मी तुम्हाला मोडून पण दाखवते. आणि हे अजिबात कडू होत नाहीत. मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की